ठाणे महानगरपालिकेला मोठा अंतरिम दिलासा मिळालाय। वनजमीन हस्तांतरासाठी द्यावा लागणार होता तब्बल 2800 कोटींचा टीडीआर वन विभागाच्या डी डायाभाई आणि कंपनीच्या जागेवर हा दावा होता। ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीचा 50 वर्ष जुना आहे। हा कायदेशीर वाद राज्य सरकार आणि डी डायाभाई ॲडव्होकेट कंपनी यांच्या दरम्यान हा वाद सुरू होता। प्रक्रियेतील त्रुटींमुळे फेब्रुवारीमध्ये हायकोर्टाने सरकारचा दावा फेटाळला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता स्थगिती दिली आहे। ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील सुमारे 193 एकर जमिनीवर सरकार आणि डी डायाभाई आणि कंपनी यांच्या जवळपास 50 वर्षांपासून या संदर्भातला वाद सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्काचा मार्ग आता मोकळा झाला होता। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 2800 कोटी रुपयांच्या विकास हस्तांतरण हक्काचा निर्णय रखडलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे। सध्या मी आहे ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील संजय गांधी नॅशनल पार्कच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जागेसंदर्भात मोठी बातमी समोर येते। ती म्हणजे जी संजय गांधी नॅशनल पार्कच्या पायथ्याशी जी असलेली जी जमीन आहे त्या जमिनीवरती ठाणे महानगरपालिकेने काही आरक्षण टाकले आहेत भूखंडावरती आणि त्यामुळेच या जागेवरती मालकी हक्क ज्यांनी दाखवलाय ती डी दयाबाई कंपनी या कंपनीने मालकी हक्क दाखवला होता आणि या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये ही कंपनी गेली होती आणि या कंपनीच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि या बदल्यात या मोबदल्यामध्ये ठाणे महानगरपालिकेला कंपनीला टीडीआरच्या माध्यमातून 2800 कोटी रुपये हे कंपनीला द्यायचे आहेत आणि त्यासाठी उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता। मात्र ठाणे महानगरपालिकेने काही अटी शर्ती या कंपनीला टाकल्या होत्या आणि त्यामुळे त्या अटी शर्ती पूर्ण न केल्यामुळे 2800 कोटी रुपये जे आहेत ते थांबवण्यात आले होते। टीडीआरच्या माध्यमातून कंपनीला 2800 कोटीचा जो टीडीआर आहे तो द्यायचा आहे ठाणे महानगरपालिकेला असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं। पण मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा दिलासा ठाणे महानगरपालिकेला दिला आहे। त्यामुळेच येत्या 20 तारखेला कोणाला दिलासा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।